हाय गाईज, मी विद्या तुमचं स्वागत करते। आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त आणि मस्तच असाल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं वीकली क्लीनअप आणि ते प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे। आणि वीकली क्लीनअप प्रत्येक स्त्रीने का करायला पाहिजे त्याचे 2-3 काय असे खूप सारे कारण आहेत। आणि ते त्याच्यामुळे आपला चेहरा छान मस्त मेंटेन राहतो, प्रेझेंटेबल राहतो, चेहऱ्यावर छान मस्त ग्लोईंग राहते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप जास्त कमी दिसता। तर ह्या गोष्टी प्रत्येक स्त्रीने करायलाच पाहिजे। पण अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत की वीकली क्लीनअप वगैरे करत नाही, पण त्यांना मी सजेस्ट करणार आहे की नक्की करा। स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण सगळ्या घराची काळजी घेतो आणि स्वतःची काळजी जरी आपण घेतली, वीकली क्लीनअप वगैरे केलं तर त्याच्यामुळे आपण सुद्धा खूप छान मस्त असे प्रेझेंटेबल दिसू शकतो। तर माझ्या वीकली क्लीनअपमध्ये खूप म्हणजे वीकली क्लीनअप म्हटलं तर खूप सारे वेगवेगळ्या मेथड असू शकतात। कोणी कोणती पद्धत यूज करते, कोणी काय यूज करतं त्याच्यावर डिपेंड आहे। तर आज मी माझं वीकली क्लीनअप शेअर करत आहे। तसं माझं वीकली क्लीनअप मी चेंज करत असते, या वीकमध्ये वेगळं, त्या वीकमध्ये वेगळं। तर काही 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये कॉमन आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला याच्यात दाखवणारच आहे। तर सगळ्यात आधी वीकली क्लीनअप आपण करताना सगळ्यात आधी गोष्ट लक्षात येते की आपण एक हप्ता जरी आपण चेहऱ्याला अप्पर लिप्स किंवा फोरहेड वगैरे ह्या गोष्टी केल्याने आपल्या चेहऱ्याला जास्त केस येण्याची सवय असेल किंवा येत असतील तर ते सगळ्यात आधी आपल्याला क्लीन करावे लागतात। तर त्यासाठी आपल्या या साईडला खूप सारे केस येतात, अप्पर लिप्स येते आणि फोरहेड किंवा ॲब्रोच्या मधामध्ये, त्याच्यामुळे आपला चेहरा आणखीच खराब दिसतो। आणि थोडं जरी एवढं जरी आपण स्वच्छ किंवा क्लीन केलं तरी आपल्या चेहऱ्यामध्ये खूप अप्रतिम असा फरक जाणवतो। हे मलासुद्धा किंवा कोणालासुद्धा तुम्हाला हे गोष्ट केल्यानंतर आढळतो। तर प्लकिंग जरी आपण केली तर आपल्या चेहऱ्यामध्ये खूप असा अप्रतिम फरक आपल्याला जाणवतो, असं काहीतरी वेगळं केलेलं आहे, पटकन दिसतं। त्याच्यामुळे वीकली क्लीनअप करायलाच पाहिजे। तर वीकली क्लीनअपमध्ये मी सगळ्यात आधी काय करणार आहे की केस वगैरे असतात हे मी कधी रेझरने वगैरे काढत नाही, कारण की खूप सारं तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की याचा यूज करतात हे असं काढण्यासाठी, वीकली किंवा मंथली क्लीनअप करताना किंवा इथं यूज करतात। तर असं मी कधीच करत नाही, कारण नंतर ते हाताला असं चरचर लागते आणि ते मला बिलकुल आवडत नाही। तर त्याच्यासाठी सुद्धा मी छान मस्त उपाय स्वतःसाठी शोधून काढलेला आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा नक्की शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी असं एक फेस पॅक केलेलं आहे, ते जर चेहऱ्याला लावलं तर त्याची केसांची ग्रोथ किंवा त्याची लव खूप कमी होते आणि केस असे गळून पडतात आणि आपला चेहरा जो इथं केस वगैरे राहत नाही। त्याच्यामुळे तुमच्या या इरेझरचं किंवा रेझरचं काम कधीच पडणार नाही। तर हे मी यूज करते फक्त ॲब्रोच्या मंदातले जे छोटे छोटे केस वाढतात ते त्याचं सेविंग वगैरे करण्यासाठी। तर गाईज, तर हे सुद्धा मी कसं करते तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्याचा फेस पॅकसुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल बनवतो। तर सगळ्यात आधी आता प्लकिंग तर मी करून आलेली आहे माझ्या फ्रेंडकडून, माझी मैत्रीण इथंच राहते, तर माझी फ्रेंड राहते तिच्याकडून मी प्लकिंग वगैरे करून घेतलेली आहे। फक्त माझं फोरहेड वगैरे राहिलेलं होतं किंवा अप्पर लिप्स, ते मी कशाने केलं ते मी तुम्हाला दाखवते। तर हे साधा जसा थ्रेड मी यूज केलेला आहे आणि त्यांनी हे अप्पर लिप्स आणि फोरहेड थोडंसं करून घ्यायचं सगळ्यात आधी। तर फोरहेड वगैरे मी केलेलं आहे थोडंसं, व जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगते की कसं करते। तर हे बारीक छोटे छोटे केस असतात ना, तर पूर्ण असे मी काढून घेते। छोटा सेल्फ तुम्ही करू शकता किंवा प्लकिंग वगैरे करायला गेले तर तेव्हासुद्धा करू शकता, पण प्रत्येक वीकमध्ये आपण प्लकिंग वगैरे काही करत नाही, मंथली करतो। तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आल्या तर खूपच छान। तर मी अशा पद्धतीनं पूर्ण असं फोरहेड वगैरे करून घेते। नंतर अप्पर लिप्स म्हटलं तर आपण प्रत्येक वीकमध्ये पार्लरमध्ये जाणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे। तर हे तुम्हाला आलं तरी चांगलं, नाही तर तुम्ही असं वॅक्स वगैरे किंवा अप्पर लिप्स वॅक्सिंग वगैरे करू शकता, पण ते जरा मला अवघड वाटतं, तर त्याच्यामुळे मी अशीच गोष्टी यूज करते। तर अशाच पद्धतीने मी करते। तर खूप छान आणि मस्त असं इझिली आणि फोरहेड आणि अप्पर लिप्स माझे झालेले आहेत। इथलं मी फेस पॅक वगैरे लावते, त्याच्यामुळे याची लव खूप कमी झाली आणि केस असे गळून पडले, त्याच्यामुळे इथं काही मला हे गोष्ट यूज करण्याची काहीच गरज नाही। तर आज मी माझ्या वीकली क्लीनअपमध्ये हे फेस मास्क यूज करणार आहे, जे की गार्नियरचं घेतलेलं आहे मी, स्किन नरिशमेंट सिरम मास्क हायड्रा। तर याने माझी स्किन थोडी हायड्रेट होईल। आणि हे ग्रीन टीचं आहे आणि हे ग्रीन टीचं जे मास्क आहे हे ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन्स असते ना त्याच्यासाठी सुद्धा चालते। याने चेहरा छान हायड्रेट होतो, चेहऱ्यावरचे डार्क स्पॅच थोडे कमी होतात, चेहरा खूप छान ग्लो होतो। तर हे आजकाल मार्केटमध्ये खूप चालत आहे आणि हे सुद्धा तुम्ही वीकली नका यूज करू,
महिन्यातून किंवा 15 दिवसातून तुम्ही याला यूज करू शकता. जर विकली क्लीनअपमध्ये जर एखाद्या वेळेस तुम्ही मिस केलं असेल मंथली क्लीनअप वगैरे, तर त्याच्यामध्ये हे तुम्ही यूज करू शकता. तर याचे हे खूप सारे मी आणलेले आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं आहे आणि नायसिनामाइडसुद्धा आहे. यानेसुद्धा चेहरा खूप छान राहतो. तर व्हिटॅमिन सी आपण यूज करतो. कोणाकोणाला व्हिटॅमिन सीचं मास्क वगैरे लावल्यानंतर किंवा व्हिटॅमिन सीचं सिरम वगैरे यूज केल्यानंतर चेहऱ्यावर थोड्याशा बारीक फुरकड्या वगैरे येतात, तर मलासुद्धा येतात. तर त्यासाठी मी आता चूज करणार आहे ग्रीन टीचं हे फेस मास्क आणि हे खूप छान राहतं माझ्यासाठी. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा चेहरा तुमचा तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे की काय, त्याच्यानुसार तुम्ही ज्याला कोणाला माहिती नसेल की त्यांच्या चेहऱ्याला कोणतं फेस मास्क सूट होतं, तर त्यासाठी तुम्ही हे म्हणजे मला माहिती नव्हतं, त्यासाठी मी हे ग्रीन टीचं निवडलेलं आहे. कारण ग्रीन टी चेहऱ्यासाठी खूप छान असते, कारण की याने मला काही त्रास होणार नाही. किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात व्हिटॅमिन सी वगैरे जरी चांगलं असलं तरी खूप लोकांना या चेहऱ्याचा फुटकुड्या वगैरे येऊ शकतात. तर फेस मास्क कसं निवडायचं ह्यासुद्धा मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ जरूर तुमच्यासाठी बनवणार आहे. पण सध्या तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते की जर तुम्हाला माहिती नसेल की आतापर्यंत तुम्ही फेस मास्क वगैरे यूज केलेलं नसेल, तर ग्रीन टीचं किंवा कोणतं पण फ्रूटचं फेस मास्क तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये 1 बॉटल सिरम असतं जे चेहऱ्याला छान मस्त नरिश वगैरे करतं. तर आज मी हे यूज करणार आहे माझ्या विकली क्लीनअपमध्ये. आणि विकली क्लीनअपमध्ये आणखी 2-3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, जे तुम्हाला मी आता सध्या नाही दाखवलं, कारण ते फेस मी छान क्लीन वगैरे करून घेतलेला आहे आणि रेडी मी फेस मास्क लावण्यासाठी आहे. तर विकली क्लीनअपमध्ये तुम्ही चेहऱ्याची मसाज करू शकता. त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल किंवा काही नसले तर पॅराशूट ऑइलसुद्धा तुम्ही यूज करून छान चेहऱ्याचं मसाज वगैरे करून घ्यायचं विकली क्लीनअपमध्ये. कारण त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान राहील आणि चेहरा छान मस्त प्लमी आणि मस्त गुळगुळीत दिसेल. तर विकली क्लीनअपमध्ये फेस मसाजसुद्धा खूप आवश्यक असते. तर ते सुद्धा तुम्ही हे जे गोष्टी करता त्याच्या आधी 1 दिवस आधी जरी केलं तर चालते किंवा त्याच दिवशी जरी केलं तरी चालते. आणि हे तर सांगितलंच आहे तुम्हाला की चेहऱ्यावरचे जे हेअर्स वगैरे असतात जे वाढतात ते विकली क्लीनअपमध्ये नक्की करा. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त छान मस्त फरक पडतो. मसाज झालं आपलं आणि हेअर रिमूव्हरसुद्धा झालं. आणि नंतर आपल्याला कोणतं फेस मास्कसुद्धा यूज करायचं असेल विकली क्लीनअपमध्ये ते सुद्धा करू शकता. किंवा फेस एखादं तुम्हाला पॅक वगैरे लावायचा असेल छान तो सुद्धा लावू शकता. पण विकली क्लीनअपमध्ये या गोष्टी तुम्ही जरूर ॲड करा. त्याच्यामुळे तुमचा चेहरा खूप छान आणि मस्त दिसेल आणि तुमचा चेहरा मेंटेन राहील. तर ह्या विकली क्लीनअपमध्ये सगळ्या स्त्रियांनी ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे, मस्ट आहेत. तर चला आता पटकन मी माझं फेस मास्क लावते आणि त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला पटकन दिसणार आहे. कारण तेव्हा दिसणार नाही आहे, पण पटकन तुम्हाला हे फेस मास्कसुद्धा मी लावून दाखवते. याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला इन्स्टंट मिळतो, पण आणखी 1-2 दिवस गेल्यानंतर आणखी खूप छान ग्लो चेहरा होऊ शकतो आणि 15 दिवसपर्यंत छान मस्त राहू शकतो. 15 ते 1 महिनासुद्धा याचा ग्लो राहू शकतो, पण 15 दिवसच पकडायचं आपल्याला. आणि चला मग पटकन दाखवते. तर प्रकारचं हे सीट मास्क असतं आणि याची स्मेल आहे ना लिंबू फ्लेवरसारखं छान स्मेल येत आहे, जरी हे ग्रीन टीचं असलं तरी. तर स्मेल खूप छान आहे. आता हे मी पटकन चेहऱ्याला लावून घेते आणि याला 15 मिनटं ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्हाला छान मस्त ग्लो भेटू शकतो. मध्ये 1 बॉटल सिरम असतं आणि हे पूर्ण असं वलं असतं आणि याला छान मस्त असं आपल्याला खोलायचं आहे. एकदम खूप जास्त प्रमाणात सिरम असतं याच्यामध्ये, एकदम असं हे असतं चेहऱ्याला. हे छान असं मग आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर हे मी असं घेतलेलं आहे, पूर्ण असं खोलायचं आहे त्याला आणि मास्क लावून घेतलं बराबर. हे बघा, म्हणजे कुठलीच अशी स्किन अशी बाकी नाही राहिली पाहिजे, कारण की तिथल्या साईडला मग ग्लो येणार नाही ना. छान आता भूत बनली आहे. तर हे असंच राहू द्यायचं आहे तुम्हाला. 15 मिनटानंतर याला काढून टाकायचं आहे. 15 मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेहऱ्याचं हे मास्क रिमूव्ह करून टाकते. तर हे मास्क रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला हलकं हाताने हे सिरम लागलेलं असतं ना, थोडी मसाज करून घ्यायची आहे. तर हे हातावर तुम्ही थोडंसं सिरमसुद्धा हे बघा कसं पडतं. तर हे केल्यानंतर तुम्ही हलक्या हाताने असं मसाज करून घ्यायची आहे.
थोडं 1 मिनिट आपल्याला मसाज करून घ्यायची आणि नंतर थंड्या पाण्याने हे चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा कॉटनने सुद्धा तुम्ही त्याला थोडं पुसून घेऊ शकता. पण मी याच्यावर पाणीच घेणार आहे चेहऱ्यावर थंड थोडंसं असं. तर झालं आहे. ग्लो खूप छान वाटत आहे चेहऱ्याला, छान मस्त ग्लो आला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे मी आता चेहऱ्यावरून पाणी घेते. तर अशा प्रकारे हे चेहऱ्याला मसाज केल्यानंतर तुम्ही थोडंसं तुमच्या मानेला सुद्धा करू शकता, कारण कोणाकोणाची मान थोडीशी डार्क किंवा असं पिगमेंटेड असू शकते किंवा थोडासा कलर त्याचा सेम झाला पाहिजे. चेहऱ्याचा आणि मानेचा कलर थोडा हे दिसायला पाहिजे ना. तर हे असं तुम्ही थोडंसं हलकंसं मसाज करू शकता. मी छान आता चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्याला खूप छान मस्त असा ग्लो आलेला आहे. हे नोज पॉईंट बघा कसं छान शायनिंग करत आहे. इथं सुद्धा खूप शाईन वाटत आहे मला एकदम असं. काही 4 वाजता हा व्हिडिओ शूट करतात, त्याच्यामुळे लाईट वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असा एक्झॅक्ट ग्लो दिसत नाही आहे. पण खूप छान असा रिॲलिटीमध्ये बघितला तर खूप छान मस्त ग्लो आलेला आहे. जर हे असं वीकली क्लीनअप जर तुम्हाला खूप छान मस्त असं ग्लोईंग ठेवत असेल, छान हायड्रेट ठेवत असेल आणि छान मेंटेन ठेवत असेल तर नक्की करायला पाहिजे. तर हा आजचा माझा वीकली क्लीनअपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. शी यू टू गाईज नेक्स्ट वन. खरंच खूप छान मस्त ग्लो आलेला आहे. वाव.